Good morning, myself Dr. A.N. Basugde, Professor and Head Department of Statistics, Gopalakrishna Gokhale College, Kolhapur. Today we are dealing with the topic time series and that to a part 2. In part 1 we have discussed about the definition and some of the components of time series. That is first two components we have discussed in the last class, that is secular trend and seasonal variation. Now we are going to discuss with the remaining two, that is the cyclical variation and irregular variation. तर सायक्लिकल व्हेरिएशन कशाला म्हणलं जातं बघा, जनरली प्रोडक्शन असेल, स्टॉक असेल, सेल्स असतील, प्राइसेस असतील, त्या जनरली व्हेरी होत असतात, एकसारखं राहत नाही, अप अँड डाऊन्स त्याच्यामध्ये येत असतात. हे अप अँड डाऊन्स जे आहेत ते वेव्ह लाईक स्ट्रक्चर बनवतात आणि म्हणून याला सायक्लिकल व्हेरिएशन असं म्हणलेलं आहे. एखादा बिझनेस आपण स्टार्ट केला असेल तर सुरुवातीच्या काळामध्ये काय होतं की स्लोली आपला जो प्रॉफिट आहे तो हळूहळू इन्क्रीज होत असतो. दॅट पाथ इज कॉल्ड ॲज अ इम्प्रूव्हमेंट. तो जी प्रोसिजर होते त्याला इम्प्रूव्हमेंट म्हणणार आहोत. त्याच्यानंतर हे जे प्रॉफिट आहे ते हळूहळू वाढत जाऊन दॅट रिचेस टू द मॅक्सिमम अँड दॅट इज नोन ॲज द प्रॉस्पॅरिटी. म्हणजे एकदम मॅक्सिममला काही प्रयत्न केले तर त्याच्यामध्ये आपली वाढ होताना दिसत नाही. एक ठराविक 10 लाख रुपये असं प्रॉफिट असेल तर ते 10 लाखच रुपये राहतं. त्या कारण आपल्याला टाईमचं रिस्ट्रिक्शन असतं, जागेचं रिस्ट्रिक्शन असतं, बऱ्याचशा रिस्ट्रिक्शन असल्यामुळे प्रॉफिटमध्ये आपण वाढ करू शकत नाही. त्याच्यानंतर थोड्या कालावधीनंतर काय होतं की पुन्हा त्याच्यामध्ये स्लोली डिक्लाईन यायला लागतं, डिक्रीज व्हायला लागतं प्रॉफिट. त्याची कारणं काही असतील, स्लॅक असेल किंवा तुमच्याच पद्धतीचं प्रोडक्शन करणारी नवी इंडस्ट्री तयार झाली असेल आणि त्याच्यामध्ये ॲटोमॅटिक मशीन असतील तर तुमच्यापेक्षा जास्त ॲक्युरेट हे आयटम्स तयार होतील आणि कमी वेळेत तयार होतील आणि म्हणून तुमच्याकडचं जे प्रोडक्शन आहे ते कमी व्हायला लागते, तुमच्याकडच्या ऑर्डर्स ह्या कमी व्हायला लागतात आणि म्हणून त्याच्यामध्ये डिक्लाईनसुद्धा येण्याचा चान्सेस होतो. म्हणजे हळूहळू हे प्रॉफिट तुमचं डिक्रीज होताना तुम्हाला दिसेल. प्रोडक्शन तुमचं डिक्रीज झालं तर ॲटोमॅटिकली प्रॉफिट डिक्रीज होताना दिसेल अँड दॅट पाथ इज कॉल्ड एज द डिक्लाईन. अँड लास्टली वी आर गेटिंग अ मिनिमम प्रॉफिट ऑर लॉस. असं डिक्लाईन होत कमीत कमी होतं आणि त्यावेळेला मग आपण जातो त्याला त्या प्रोसिजरला म्हणलं जातं डिप्रेशन. तर या 4 फेजेस आहेत या फिगरमध्ये दाखवल्या आहेत. सुरुवातीच्या ह्या रेषेपासून डाव्या बाजूनं जर सुरुवात आपण केली तर हळूहळू प्रॉफिट इन्क्रीज होत जातं, त्याला इम्प्रूव्हमेंट म्हणायचं आहे. टॉपला जाऊन पोचतं त्याला म्हणायचं आहे प्रॉस्पॅरिटी. हळूहळू पुन्हा डिक्लाईन होताना कमी होताना दिसतं प्रॉफिट, त्याला आपण डिक्लाईन प्रोसेस पाथ म्हणायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी मिनिमम किंवा लॉसला येऊन पोचतो, त्याला आपण म्हणणार आहोत ए डिप्रेशन. तर अशा पद्धतीने ही पूर्ण सायकल ही तयार होते, वेव्ह लाईक स्ट्रक्चर तयार होतं, म्हणून याला सायक्लिकल व्हेरिएशन म्हणलेलं आहे. These ups and downs in the business are known as a cyclical variation. आणि टाईम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन सायकल म्हणजे नॉर्मल, ही जी आडवी रेषा आपण आखलेली आहे तर नॉर्मलला सुरुवात झालं आणि पुन्हा खालून वरती पुन्हा इम्प्रूव्हमेंट व्हायला लागते, तर ते नॉर्मल टू नॉर्मलला आपण पिरियड ऑफ सायकल म्हणलं जातं. अँड दॅट लाईज बिटवीन 3 to 10 years. 3 ते 10 वर्षामध्ये ही एक सायकल येऊन जाते. जर छोटा बिझनेस असेल तर लवकर दिसते हे अप्स अँड डाऊन्स, मोठा बिझनेस असेल तर ते अप अँड डाऊन यायला एक 10-1 वर्ष पिरियड जातो. म्हणून 3 ते 10 वर्षामध्ये ही सायकल येताना आपल्याला दिसून येते. आणि मग त्याच्यानंतर चौथा जो कॉम्पोनंट आहे तो म्हणजे इर्रेग्युलर व्हेरिएशन. आतापर्यंतचे जे 3 कॉम्पोनंट्स आपण बघितले, सेक्युलर ट्रेंडमध्ये काही ठराविक पिरियडनंतर ते सेक्युलर ट्रेंड आपल्याला घडताना दिसून येतं. पॉप्युलेशन दर 10 वर्षांनी किंवा लिटरसी असेल 2-3 वर्षांनी आपल्याला लिटरसी जर बघितली तरीसुद्धा अपडाऊन आपल्याला बघता काहीतरी पिरियड त्याला असतं. सीजनल व्हेरिएशन प्रत्येक वर्षानंतर सीझन हा बदलत असणार आहे. तुमचा रेनी सीझन येणार पुढच्या वर्षी, त्यानंतर दिवाळी, ईद, ख्रिसमस या गोष्टी येणार दरवर्षी. त्याला काहीतरी ठराविक टाईम पिरियड आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा सीजनल व्हेरिएशनला टाईम पिरियड आहे. मगाशीच आपण सायक्लिकल व्हेरिएशन बघितलं, तिथं 3 ते 10 वर्षांमध्ये एक सायकल येऊन जाते. अशा पद्धतीने तिन्ही कॉम्पोनंटमध्ये काहीतरी टाईम पिरियड आपल्याला दिसून येतो. पण हा जो चौथा आहे याच्यामध्ये टाईम पिरियड काही फिक्स असत नाही. इट विल ऑकर बाय चान्स किंवा त्या पिरियड त्याचा इरेग्युलर असतो. तर असे काही फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळं हे आपल्या हातात काही असत नाही आहे, त्याचा ठरलेला पिरियड काय असत नाही. जस्ट लाईक अ स्ट्राईक किंवा फ्लड्स, पुराचं पाणी आलं, गेल्या वर्षी पूर आला म्हणून यावर्षी येईल असं नाही, 10 वर्षांनी पुन्हा येणार आहे असं आपल्याला कोणालाही माहिती नाही. किंवा फायर असेल
अर्थक्वेक असतील, भूकंप झाला यावर्षी म्हणजे गेल्या वर्षी झाला म्हणजे यावर्षी होणार आहे किंवा आणि 10 वर्षांनी होणार आहे, 5 वर्ष, असं आपण काही सांगू शकत नाही. कधीही त्या गोष्टी घडू शकतात आणि त्याच्यामुळं तुमच्या प्रोडक्शनवरती, सेलवरती, प्रॉफिटवरती हे परिणाम होत असतात. अशा फॅक्टरना आपण काय म्हणणार आहोत, इर्रेग्युलर. या गोष्टींमुळं जो काही बदल झालेला असतो त्याला आपण काय म्हणणार आहोत, इर्रेग्युलर व्हेरिएशन. अशा पद्धतीने हे 4 कॉम्पोनंट्स आपल्या टाईम सिरीजमध्ये आहेत, तर त्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर टाईम सिरीज इज ऑल्सो नोन ॲज अ हिस्टॉरिकल सिरीज. याला हिस्टॉरिकल सिरीज का म्हणलं जातं, तर या ठिकाणी काय केलं जातं की पाठीमागची हिस्ट्री आपण या व्हेरिएबलची बघितली जाते आणि फ्युचरबद्दलचं प्रेडिक्शन आपण या ठिकाणी देऊ शकतो. आपण हे जे कॉम्पोनंट्स आहेत ते एस्टिमेट करायचे प्रोसिजर आपण पुढं बघणार आहोत, ज्यामध्ये मूव्हिंग ॲव्हरेज आपण बघणार आहोत. मूव्हिंग ॲव्हरेजमध्ये 10 वर्षाचं जर प्रॉफिट तुम्हाला दिलं असेल तर 11व्या वर्षी काय प्रॉफिट असेल हे ग्राफच्या साहाय्याने आपल्याला ते प्रोजेक्ट करता येतं आणि म्हणाला इट इज डिपेंडिंग अपॉन द पास्ट हिस्ट्री. पाठीमागच्या हिस्ट्रीवरून आपण फ्युचरबद्दलचे एस्टिमेट देऊ शकतो, म्हणून याला हिस्टॉरिकल सिरीज म्हटलेलं आहे. अजून एक पार्ट असतो ॲनालिसिस ऑफ टाईम सिरीज. कशाला म्हणायचं आहे, सेपरेशन ऑफ कॉम्पोनंट्स ऑफ टाईम सिरीज अँड देअर मेजरमेंट इज कॉल्ड ॲज अ ॲनालिसिस ऑफ टाईम सिरीज. या प्रत्येकाचं सेपरेशन 4ही कॉम्पोनंटचं करायचं आणि त्याचं मेजरमेंट करायची, याला आपण काय म्हणणार आहोत, ॲनालिसिस ऑफ टाईम सिरीज. पुढचा भाग येतो तो म्हणजे मेथड्स ऑफ मेजरिंग ट्रेंड. फक्त पहिला कॉम्पोनंट मेजर करायच्या मेथड्स आपल्या सिलेबसमध्ये आहेत. दुसऱ्या ह्याची पण आहे, पण ती एकच मेथड आहे. इथं जी मेथड आहे ती म्हणजे मूव्हिंग ॲव्हरेज मेथड, प्रोग्रेसिव्ह ॲव्हरेज मेथड आणि लीस्ट स्क्वेअर मेथड, अशा 3 मेथड आपल्याला बघायच्या आहेत. तर पहिली मेथड काय आहे ते आपण बघूया. इन दिस मेथड फर्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट दी मूव्हिंग टोटल्स ऑफ द गिवन व्हॅल्यूज बाय टेकिंग ग्रुप्स ऑफ 3. तुम्हाला असं सांगितलं जातं की ऑप्टेन 3 इयरली मूव्हिंग ॲव्हरेज, 5 इयरली मूव्हिंग ॲव्हरेज, 4 इयरली मूव्हिंग ॲव्हरेज, अशा पद्धतीने सांगितलं जातं. समजा 3 वर्ष 3 इयरली मूव्हिंग ॲव्हरेज विचारलं असेल तर दिलेला इयर आणि त्याच्या व्हॅल्यूज ज्या आहेत कॉम्पोनंटच्या, मग ते प्रोडक्शन असेल, प्रॉफिट असेल, सेल असेल, तर त्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या 3 वर्षांच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या प्रॉफिटच्या, त्या तिघांची बेरीज एकत्र करायची आणि ते बरोबर त्याच्या मध्यावरच्या व्हॅल्यूसाठी मध्यावरती जी व्हॅल्यू आहे त्याच्या समोर लिहायचं आहे. म्हणजे 71, 72, 73 3 वर्षांच्या तुमच्याकडं प्रॉफिटच्या व्हॅल्यूज असतील तर 72च्या समोर हे तिघांच्या प्रॉफिटची टोटल जी 72च्या समोर लिहायची आहे. त्याच्यानंतर 71 सोडायचं आहे आणि नंतरचा पुढचा 74 घ्यायचा आहे आणि त्यांच्या तिघांची व्हॅल्यू घ्यायची आणि पुढच्या इयरच्या समोर लिहायचे. अशा पद्धतीनं तिघांची टोटल करून त्यांच्या सेंटरचं जे 3 वर्ष एकत्र केले त्यांचा सेंटरचं इयर कुठलं आहे त्याच्यासमोर ती व्हॅल्यू लिहायची आहे. त्याला म्हणलं जातं 3 इयरली मूव्हिंग टोटल. अशा पद्धतीनं वरची सोडायची, खालची घ्यायची, वरची सोडायची, खालची घ्यायची, असं करत 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 आपण शेवटची टोटल ॲड होईपर्यंत आपण काय करायच्या, त्या टोटल घ्यायच्या. त्याला 3 इयरली मूव्हिंग टोटल म्हणायचं आहे. 5 वर्ष असेल तर 5ची टोटल करायची आणि 3 नंबरच्या व्हॅल्यूच्या समोर लिहायचे. वरती 2 सोडले, खाली 2 सोडले, मध्ये सेंटरला जे आहे इयर त्याला आपण 3रं वर्ष असेल तिथं 5 वर्षांची टोटल लिहायची. पुन्हा वरचा 1 सोडायचा, पुन्हा 2 पासून 6 पर्यंतच्या अशा 5 वर्षांच्या टोटल करून त्या टोटल तिथं लिहायला, त्याला म्हणायचं आहे 5 इयरली मूव्हिंग टोटल. आणि अशा ज्या टोटल मिळालेल्या आहेत त्या कॉलमच्या टोटलला 3 इयरली असेल तर 3 डिवाइड करायचं, 5 इयर असेल तर 5 डिवाइड करायचं आणि पुढचा कॉलम करायचा आहे 3 इयरली मूव्हिंग ॲव्हरेज किंवा 5 इयरली मूव्हिंग ॲव्हरेज. जो काय कॉलम मिळतो त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, ट्रेंड व्हॅल्यूज, म्हणजे पहिल्या कॉम्पोनंटचं मेजरमेंट आपल्याला म्हणता येईल. हे झालं ऑड पिरियडसाठी, म्हणजे 3 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष असं असेल तर. 4 वर्ष, 6 वर्ष, 8 वर्ष असेल तर त्यासाठी काय करायला लागेल. 4 वर्ष असेल तर काय करणार आपण, चौघांची टोटल, इफ द पिरियड इज इवन लाईक 4 इयर्स देन चौघांची टोटल गेले आणि त्या कॉलमला काय लिहिलं आपण, 4 इयरली मूव्हिंग टोटल असं लिहिलं. चौघांची टोटल कुठं लिहिणार, चौघांचा सेंटर म्हणजे 2 नंबर आणि 3 नंबरच्या मध्ये आपण ही टोटल 4 इयरली मूव्हिंग टोटलची लिहायची आहे. अँड देन अगेन यू हॅव टू ऑप्टेन 1 मोर कॉलम. आणखी एक कॉलम तयार करायचं आहे, त्याला म्हटलं जातं 4 इयरली सेंटर्ड मूव्हिंग टोटल. सेंटरिंग करून घ्यावं लागतं 4 इयरलीमध्ये, इवन पिरियडमध्ये. तर त्यामध्ये काय करायच्यात, आलेल्या 4 इयरली ज्या टोटल आपण लिहिल्या आहेत त्या पुन्हा दोघांच्या 4 इयरलींच्या टोटल करून घ्यायच्या आणि बरोबर मध्यावरती लिहायच्या. म्हणजे 3ऱ्या वर्षासमोर ते येईल आणि 3ऱ्या वर्षीच्या समोर ही वरच्या
पहिली 1 नंबरची 4 इयरली मूव्हिंग टोटल, दुसरी 4 इयरली मूव्हिंग टोटल यांची बेरीज ही त्या दोघांच्या मध्ये म्हणजे बरोबर तिसऱ्या वर्षीच्या समोर येतं ते, तिथं ती टोटल लिहायची आहे. आता काय झालं, हा टोटलचा म्हणजे सेंटर्ड टोटलचा कॉलम तयार झाला आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, 4 इयरली सेंटर्ड मूव्हिंग ॲव्हरेजेस ऑब्टेन करायचे आहेत. आणि ते ऑब्टेन करण्यासाठी काय करायचं, प्रत्येकाला कितीने डिवाइड करावं लागेल, 8ने. कारण का पहिला सेंटर्ड मूव्हिंग टोटल करताना ओरिजिनलच्या 4 व्हॅल्यूज आपण पहिल्या टोटलमध्ये घेतल्या होत्या, दुसऱ्या टोटलमध्ये सुद्धा 4 घेतल्या होत्या. त्या 4 आणि 4 ओरिजिनलच्या टोटल 8 व्हॅल्यूज झाल्या. म्हणून आपण काय करायचं आहे, त्याला 8ने डिवाइड करायचं आहे, 4ने डिवाइड करायचं नाही आहे. हे क्लिअर करण्यासाठी आपण एक प्रॉब्लेम बघूया. ऑब्टेन 3 इयरली मूव्हिंग ॲव्हरेज फॉर द डेटा गिवन बिलो. 3 इयरली मूव्हिंग ॲव्हरेज आपण कॅल्क्युलेट करायचं आहे. तुम्हाला इयर्स दिलेत आणि सेल्स दिलेले आहेत, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे इथं आहेत. इयर 1965 पासून 73 पर्यंतचे दिलेले आहेत, सेल्स इथं दिलेले आहेत तुमच्याकडे. आता काय करायचं आपल्याला, 5 इयरली मूव्हिंग टोटल्स ऑब्टेन करायचे, 3 इयरली मूव्हिंग टोटल ऑब्टेन करायचे. तर त्यासाठी काय कराल आपण, 65, 66, 67च्या ज्या काही सेल्स आहेत या तिघांची टोटल केल्याने त्यांचा सेंटर 66 येतो, म्हणून 70 ही टोटल आपण इथं लिहिली, वरती एक डॅश राहील. त्याच्यानंतर 23 सोडला, 21, 26, 34ची टोटल केली, ती 81 आली. आणि या पद्धतीनं टोटल करायचे, वरची सोडायचे खालची घ्यायचे, असे तिघांचे टोटल करत आपण व्हॅल्यू लिहिले. शेवटी 71, 72, 73च्या व्हॅल्यूज 41, 47, 51 आहे, त्यांची टोटल 139 आलेली आहे. ती बरोबर 72च्या समोर लिहिली. आता 2च वर्ष राहिली तर त्यांची टोटल करायची नाही, म्हणजे खाली एक डॅश वर एक डॅश येईल. याच्यानंतर काय करायचं, 3 इयरली मूव्हिंग ॲव्हरेज ऑब्टेन करण्यासाठी या ज्या शेवटचा तिसरा कॉलम ऑब्टेन, त्याला ऑब्टेन केला, त्याला प्रत्येकी 3ने डिवाइड करत यायचं आहे. कारण तिघांच्या टोटल केले म्हणून ॲव्हरेज म्हणजे 3ने डिवाइड केला. आणि शेवटचा कॉलम, याच कॉलमला आपण काय म्हणणार आहोत, 3 इयरली मूव्हिंग ॲव्हरेज. हाच प्रॉब्लेम 5 इयरलीसाठी सोडवायचा असेल तर काय करावं लागेल, पाचांची टोटल म्हणजे 1965, 66, 67, 68 आणि 69 या पाचांची टोटल केली आणि बरोबर 67च्या आपण काय करणार आहोत, समोर ती व्हॅल्यू टोटल काय येईल ती लिहिणार आहोत. त्याच्यानंतर 23 सोडायची आणि पुढची व्हॅल्यू घ्यायची आणि अशा पाचांची टोटल करत जायचं आहे. वरती 2 डॅश येतील, खाली 2 डॅश येतील आणि त्याला प्रत्येकी पुढच्या कॉलममध्ये काय येईल, 5 इयरली मूव्हिंग ॲव्हरेज असेल. आणि प्रत्येकी 5ने डिवाइड केलं की आपल्याला 5 इयरली याच प्रॉब्लेमसाठी मूव्हिंग ॲव्हरेज मिळेल. तसंच आता इवन पिरियडसाठी बघूया. 4 इयरली मूव्हिंग ॲव्हरेज ऑब्टेन करा म्हटलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे, प्रॉफिट्स दिलेले आहेत आणि इयर्स काय दिले, 2001 ते 2010चे प्रॉफिट्स तुम्हाला दिलेले. पहिला कॉलम काय करणार आपण, 4 इयरली मूव्हिंग टोटल्स असं करणार आहोत. या ठिकाणी ॲक्च्युली करताना काय करायचं, 1 इयर गॅपने डेटा लिहा. म्हणजे 2001 लिहिले, नंतर मध्ये एक रेषा गॅप सोडा, त्यानंतर 2 घ्या, त्यानंतर एक रेषा सोडा, मग 2003 घ्या. म्हणजे या व्हॅल्यूज 133 जी आलेली व्हॅल्यू आहे ती आपल्याला लिहिता येईल. आता ही 133 कशी ऑब्टेन केली, 33 म्हणजे 2001, 2, 3, 4 या चौघांच्या प्रॉफिटची टोटल केली आहे, ती 133 आली आणि ती लिहायला पाहिजे होती कुठं, 2002 आणि 2003च्या बरोबर त्या रेषेवरती लिहायला पाहिजे. म्हणून ते 1 इयर गॅपने डेटा लिहिला तर आपल्याला ते लिहायला स्पेस राहील. तर अशा पद्धतीनं ते 2002 आणि 2003च्या बरोबर मध्यावरती काय लिहायचं, 133 लिहायचं. तसंच वरचा 33 सोडला आणि खालचा 42 ह्याच्यामध्ये घेतला आणि चौघांची टोटल 2003 आणि 4च्या मध्ये 142. अशा पद्धतीने हे 4 इयरली मूव्हिंग टोटल करून घ्यायच्या. वरती 2 डॅश, खाली 2 डॅश येतील आणि या पद्धतीनं तुमचे काय येतील, 4 इयरली मूव्हिंग टोटल्स येतील. आता काय करायचं आहे, याचं सेंटरिंग करायचं आहे. म्हणजे 4 इयरली मूव्हिंग ॲव्हरेज काढण्यासाठी सेंटरिंग करण्यासाठी 133 आणि 142 आहे, यांची पुन्हा टोटल केली, दोघांची टोटल करायची आहे. ती तुमची 275, 295 अशा पद्धतीने येत राहतील. आणि ह्या ओरिजिनलच्या 4 133मध्ये आहेत, 142मध्ये ओरिजिनलच्या 4 आहेत, म्हणून 275ला 8ने डिवाइड करून सेंटर्ड मूव्हिंग ॲव्हरेज ऑब्टेन करायचं आहे. त्यालाच आपण ट्रेंड व्हॅल्यू म्हणायचं आहे. तर इवन आणि ऑड पिरियडसाठी कसं करायचं आपण हे बघितलेलं आहे. याच्यानंतर पुढची प्रोसिजर एक आहे, त्यातले थोडा पार्ट बघूया आपण. याच्यामध्ये प्रोग्रेसिव्ह ॲव्हरेज मेथड ही पुढची मेथड आहे. द मेथड ऑफ मूव्हिंग ॲव्हरेज कॅन नॉट गिव्ह द ट्रेंड व्हॅल्यूज फॉर ऑल द इयर्स. आपण बघितलं
3 इयरली असेल तर वरती एक डॅश खाली एक डॅश येतो. 5 इयरलीला वरती 2 खाली 2, 4 इयरला सुद्धा वरती 2 डॅश खाली 2 डॅश येतात. म्हणजे प्रत्येक व्हॅल्यूसाठी आपल्याला काय मिळत नाही, ट्रेंड व्हॅल्यू मिळत नाही. म्हणून प्रोग्रेसिव्ह ॲव्हरेजचा मेथडचा वापर केला जातो. ह्या मेथडमध्ये आपण काय करायचं आहे, पहिल्यांदा तुम्हाला मागच्याच पद्धतीनं इयर्स दिलेले असतील, प्रॉफिट किंवा सेल दिलेला असेल. त्याच्यानंतर आपण काय करायचे आहेत, प्रोग्रेसिव्ह टोटल हा कॉलम ऑब्टेन करायचा. प्रोग्रेसिव्ह टोटल कसं ऑब्टेन करता येईल, जसं आपण मेडियन ऑब्टेन करायला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मागच्या सेमिस्टरमध्ये बघितलं होतं, तीच प्रोसिजर करत जायचं आहे. म्हणजे काय, पहिले प्रोग्रेसिव्ह टोटल ऑब्टेन करायला पहिली प्रॉफिट समजा असेल तर प्रॉफिटची पहिली व्हॅल्यू तशीच ठेवा पहिल्या इयरच्या समोर. दुसरी प्रोग्रेसिव्ह टोटल ऑब्टेन करण्यासाठी काय करायचं आहे, दुसरी प्रॉफिटची व्हॅल्यू पहिल्या प्रोग्रेसिव्ह टोटलमध्ये ॲड करायची आहे. पहिली पी टी व्हॅल्यू किंवा प्रोग्रेसिव्ह टोटल व्हॅल्यू त्याला ॲड करायची आहे. तिसऱ्यासाठी काय करायचं आहे, आलेल्या या टोटलमध्ये तिसरी प्रॉफिटची व्हॅल्यू ॲड करा. कंटिन्यू दिस प्रोसिजर टिल द लास्ट व्हॅल्यू इज ॲडेड इन दी टोटल. शेवटची व्हॅल्यू जी आहे ती त्याच्या आधीच्या प्रोग्रेसिव्ह टोटलमध्ये ॲड करत जायचं आहे आणि अशा पद्धतीनं प्रोग्रेसिव्ह टोटल कॉलम ऑब्टेन करायचा आहे. त्याच्यानंतर येतं ते म्हणजे कॉलम येतो प्रोग्रेसिव्ह ॲव्हरेजचा. त्यामध्ये काय करायचं आहे, या ठिकाणी प्रत्येक प्रोग्रेसिव्ह टोटलच्या प्रत्येक व्हॅल्यूला त्यांच्या नंबरनी डिवाइड करायचं आहे. म्हणजे पहिली पी टी व्हॅल्यू प्रोग्रेसिव्ह टोटल व्हॅल्यू जी आहे त्याला 1नं डिवाइड करा, दुसरी आहे त्याला 2नी डिवाइड करा, तिसरी आहे त्याला 3नं डिवाइड करा, चौथी आहे त्याला 4नं डिवाइड करा, 9वी असेल तर 9नं डिवाइड करा. अशा पद्धतीनं जे काही डिव्हिजन करून येणारा कॉलम जो असेल फर्स्ट टू लास्टपर्यंत, त्या कॉलमलाच काय म्हणायचं आहे, ट्रेंड व्हॅल्यूज ऑब्टेन बाय प्रोग्रेसिव्ह मेथड. यांच्यावरचे जे काही कॅल्क्युलेशन आणखी पुढच्या ज्या मेथड्स आहेत त्या आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.